मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर मग. ह्याच्यामध्ये आपण बघतोय दादासाहेब फाळके यांचं छायाचित्र. विद्यार्थी मित्रांनो, ह्या व्यक्तीचं चित्रपट निर्मितीमध्ये आणि चित्रपट या संपूर्ण व्यवसायामध्ये खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. बघितलं? चल पुढे जाऊ. तर त्या पाठोपाठ मोहिनी भस्मासूर, सावित्री सत्यवान हे मुकपट आणि वेरूळची लेणी आणि नाशिक आणि त्र्यंबकेश्वर ही जी तीर्थक्षेत्र होती यावरती फाळके यांनी अनुभवपट असे तयार केले. आणि येथूनच पुढे मग ऐतिहासिक आणि पौराणिक विषयांवरचे चित्रपट तयार करण्याची परंपरा ही सुरू झाली. मग पुढं भारतामध्ये पहिला सिने कॅमेरा म्हणजेच तयार हा करणारे आपले आनंदराव पेंटर यांनी चित्रपट निर्मितीमध्ये आपला रस दाखवला. मग त्यांचेच मावस बंधू बाबूराव पेंटर तथा मिस्त्री म्हणजे बाबूराव मिस्त्री असं म्हणतात त्यांना, त्यांनी 1918 मध्ये सैरंद्री हा चित्रपट काढला. 1918 मध्ये त्यांनी सैरंद्री हा चित्रपट काढला. सिंहगड हा पहिला ऐतिहासिक मुकपट. कल्याणचा खजिना, बाजीप्रभू देशपांडे, नेताजी पालकर हे ऐतिहासिक चित्रपट त्यांनी काढले. ह्याच्या व्यतिरिक्त सावकारी पाश हा पहिला वास्तववादी चित्रपट सुद्धा त्यांनी काढला. त्याच्यानंतर 1925 मध्ये बाजीराव मस्तानी चित्रपट काढणाऱ्या भालजी पेंढारकरांच्या ऐतिहासिक या चित्रपटामधून राष्ट्रीय विचारसरणीचा प्रसार होत आहे हे लक्षात आल्यानंतर ताबडतोब ब्रिटिशांनी त्याच्यावरती निर्बंध घातले. कमलाबाई मंगरुळकर हे त्या व्यक्तीचं नाव आहे. या मराठीतल्या पहिल्या स्त्री चित्रपट निर्मात्या. त्यांनी सावळ्या तांडे आणि पन्नादाई ह्या हिंदी भाषेमध्ये बोलपट तयार केले. 1944 मध्ये प्रभात कंपनीनं काढलेला रामशास्त्री चित्रपट हा खूप गाजला होता त्यावेळेस. त्याच्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आचार्य अत्रे यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावर, त्याच्यानंतर विश्राम बेडेकर या व्यक्तींनी वासुदेव बळवंत फडके यांच्या जीवनावर सुद्धा चित्रपट काढला. त्याच्यानंतर मग दिनकर द पाटील यांनी धन्य ते संताजी धनाजी हा चित्रपट काढला. प्रभाकर पेंढारकर यांचा बाल शिवाजी हा चित्रपट हा महत्वाचा होय. आणि मग मराठी भाषेमध्ये ज्याप्रमाणे ऐतिहासिक चित्रपट हे बनवले गेले त्याचप्रमाणे मग हिंदी भाषेत सुद्धा अनेक ऐतिहासिक चित्रपट हे बनवले गेले. त्याच्यानंतर मग स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये बनवलेल्या हिंदी चित्रपटांपैकी सिकंदर, तानसेन, सम्राट चंद्रगुप्त, त्याच्यानंतर पृथ्वी वल्लभ, त्याच्यानंतर मुघल-ए आझम इत्यादी चित्रपट हा इतिहासाचा आधार घेऊन हे बनवले गेले. बरोबर. आणि मग डॉक्टर कोटणीस की अमर कहाणी हा चित्रपट हा सत्य घटनेवर आधारित होता. स्वातंत्र्य चळवळीवर आधारित आंदोलन, झाशी की राणी हे चित्रपट हे महत्वाचे. पुढे बॉम्बे टॉकीज, फिल्मस्तान, राजकमल प्रोडक्शन्स, आरके स्टुडिओज, नवकेतन इत्यादी कंपन्यांनी चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रामध्ये भरीव अशी कामगिरी केली. आता आपण बघतोय आपल्या पुढच्या मुद्द्यात की मनोरंजन क्षेत्रातील व्यावसायिक संधी. आता आपण आपल्या पुढच्या मुद्द्यामध्ये बघतोय की मनोरंजन क्षेत्रातील व्यावसायिक संधी. तर रंगभूमी आणि चित्रपट या क्षेत्रामध्ये इतिहासाच्या विद्यार्थ्यांना अनेक अशा संधी उपलब्ध आहेत. तर आता बघूया नाटकामध्ये काय आहे. तर नैपथ्य, वेशभूषा, केशभूषा, रंगभूषा इत्यादीचे तपशील हे अचूक असण्यासाठी संबंधित ऐतिहासिक काळातील चित्रकला, शिल्पकला, स्थापत्य या विषयांचा सखोल असा अभ्यास असणाऱ्या जाणकारांना कला दिग्दर्शकाचं नियोजन करता येतं. परत एकदा मी बोलते की
ऐतिहासिक काळातील चित्रकला, शिल्पकला, स्थापत्य या विषयांचा सखोल असा अभ्यास असणाऱ्या जाणकारांना कला दिग्दर्शनाचं नियोजन करता येतं किंवा त्याच्यासाठी सल्लागार म्हणून सुद्धा काम करता येतं. आणि दुसरं आहे ते संवाद लेखनाच्या प्रक्रियेमध्ये लेखक आणि लेखकांचे सल्लागार म्हणून भाषा आणि संस्कृतीच्या इतिहासाच्या जाणकारांची आवश्यकताही असते. पुढे बघूया आता आपण चित्रपटामध्ये. तर चित्रपटामध्ये कशी ही संध्या उपलब्ध करून देता येतात. तर चित्रपटामध्ये काही आपल्या कथा असतात. तर या कथेशी संबंधित काळाच्या वातावरण निर्मितीचं तसंच त्या पात्राच्या वेशभूषा, केशभूषा, रंगभूषा इत्यादीचं संपूर्णपणे नियोजन करण्याचं काम हे कला दिग्दर्शक करतात. आणि मग या क्षेत्रामध्ये इतिहासाच्या जाणकारांना प्रत्यक्ष कला दिग्दर्शक म्हणून किंवा कला दिग्दर्शनासाठी सल्लागार म्हणून काम करता येतं. आणि तसंच चित्रपट संवाद लेखन असतात तर भाषा आणि संस्कृतीच्या जाणकारांची इथं आवश्यकता असते. आलं लक्षात आता इथपर्यंत संपूर्ण. आता आपल्याकडे 2 फिती आहेत. माहित आहे का तुम्हाला? तर ह्याच्यामध्ये ख्यातनाम साहित्यकार वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांनी शेक्सपियरच्या किंग लिअर नाटकाच्या धर्तीवर लिहिलेलं नटसम्राट हे नाटक खूप गाजले आणि आतापर्यंत त्याचं बनवत आलेले आहे. आणि या नाटकातील शोकात्मक नायक गणपतराव बेलवलकर हे पात्र शिरवाडकरांनी पूर्वीच्या काळी गाजलेले गणपतराव जोशी आणि नानासाहेब फाटक या नटश्रेष्ठांच्या व्यक्तिमत्वामधील सगळ्या रंगछटांची सरमिसळ करून निर्माण केलं होतं. आलं लक्षात? आता पुढे जाऊया. माहित आहे का तुम्हाला? आता आपण पुढे जाऊया. माहित आहे का तुम्हाला मध्ये चित्रपटांचे प्रकार. तर चित्रपटामध्ये व्यंगचित्रपट, वार्तापट, अनुभवपट, प्रसिद्धीपट, बाल माहित आहे का तुम्हाला या अंतर्गत चित्रपटांचे प्रकार आता आपण इथं बघूया. तर व्यंगचित्रपट, वार्तापट, अनुभवपट, प्रसिद्धीपट, बालचित्रपट, सैनिकी चित्रपट, शैक्षणिक चित्रपट, कथाचित्ती हे सगळे प्रकार ह्याच्यामध्ये. चला तर पुढे जाऊया. आपण काय शिकलो या अंतर्गत पुढील विधाने सहकारण तुम्हाला स्पष्ट करायचे. तर पहिलं आहे ते चित्रपट माध्यमामध्ये इतिहास हा विषय महत्वाचा आहे. दुसरं आहे संत एकनाथांची भारुडे ही लोकप्रिय झाली. अर्थात ही सगळी व्यवस्थित उत्तरं तुम्ही तुमच्या वहीमध्ये नमूद करायची. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागात प्रवेश करूया.